पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतो की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी जोरदार टक्कर आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण पनवेलमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 4, 5, 6 मध्ये हेच चित्र दिसते। महायुतीचे उमेदवार जोरदार प्रचार करतात। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार मधु पाटील आपल्यासोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने जोरदार प्रचार महायुतीचा सुरू आहे, मोठं शक्ती प्रदर्शन सातत्यपूर्वक पाहायला मिळत आहे, काय प्रतिक्रिया आहे पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने? नमस्कार, मी मधु पाटील, प्रभाग 4 मधून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे। मी प्रथम आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि महेश गांधी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली। त्यामुळे मला आज या निवडणुकीच्या रिंगणात उभं राहता आलं आणि त्या अनुषंगाने जो प्रचार चालू आहे तो जोराने जोमाने चालू आहे आणि प्रत्येक सेक्टर्स मध्ये प्रत्येक घराघरात जो रिस्पॉन्स मिळतोय तो अद्भुत आहे। लोकांचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला प्रचाराला यायची गरज नाही, पण आपलं दायित्व हे किंवा आपली त्याप्रती एक हे असली पाहिजे की आपण प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना अपील केलं पाहिजे की बाबा जास्तीत जास्त मतदानाला उतरा आणि जास्तीत जास्त मतदान करून आमच्या महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। आपण पाहिलं की मधु पाटील हे नाव काही खारघरवासियांसाठी नवीन नाहीये। गेली अनेक वर्ष आपण एक उद्योजक जरी असला तरी व्यवसायाच्या सोबत एक सामाजिक ओलावा, सामाजिक बांधिलकी तुम्ही नेहमीच जपलेली आहे। कोणते अनेक कार्यक्रम उपक्रम तुम्ही राबवलात, काय सांगाल मागील अनेक वर्षांपासून? मी बरेच सोशल मध्ये भाग घेतलेला आहे। बऱ्याचशा गोष्टी इव्हन आपलं आचार्य यात्रे गार्डन मध्ये रंगरंगोटी असेल, इतर सामाजिक कार्यक्रम असतील, होळी दहन असेल किंवा रंगपंचमी असेल किंवा मी इतर सामाजिक संस्थांबरोबर गरबा असेल किंवा जे बी काही माझ्या ऑफिसमधनं सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत मागील 4 वर्षापासून वोटर रजिस्ट्रेशन असेल किंवा लोकांचं आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा त्याचबरोबर आधार अपडेट असेल, हे कंटिन्युअस प्रोसेस चालू असते जेणेकरून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि लोकांचा ज्या अडचणी असतात छोट्या छोट्या त्या दूर करून हे करता येईल। त्याचबरोबर जसं लोकांचा प्रश्न आहे आता पाण्याचा प्रश्न, आम्ही एक प्रचार सुरू होण्याच्या अगोदर आमदार साहेबांबरोबर मीटिंग घेतली होती। काय आमचे प्रश्न होते, आमच्या मनात काही प्रश्न होते, त्यांनी आमच्या प्रश्नांचं निरसन केलं। त्यांचं म्हणणं होतं की बाबा पाण्याचा जो प्रश्न हे मे 2026 पर्यंत आपल्या विभागात संपणार आहे, कारण जे पाणी नावाशेवा टप्पा 2चं जे 15 MLD पाणी खारघरला मिळणार आहे त्या अनुषंगाने मे 2026 मध्ये तो प्रॉब्लेम संपलेला असेल। ज्या पद्धतीने आपण पाहताय की वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना सेवा देण्याचं आपण कार्य करतोय। पनवेल महापालिकेची निवडणूक आहे, महाविकास आघाडीच्या विरोधात आपली टक्कर होणार आहे। मतदारांना आपण काय कराल विकासाच्या मुद्द्यांवरती? विकासाच्या मुद्द्यांवर जसं मी पाणीचं बोललो, पाणी हे 2026 पर्यंत, मे 2026 पर्यंत येईल। त्याचबरोबर येत्या 1.5 ते 2 वर्षात सर्व खारघरमधील रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहेत, हा एक विषय। त्याचबरोबर ट्रॅफिकचा जो विषय आहे, एक खारघर टनेल हा एक 1.5 ते 2 वर्षात कंप्लीट होईल। त्याचबरोबर कोस्टल रोड जो आहे तो पण कंप्लीट होणार आहे, जेणेकरून ट्रॅफिकची जी समस्या आहे ती खारघरमधील सॉल्व्ह होईल। त्याचबरोबर सेक्टरमध्ये जे छोट्या रोडवर दुहेरी पार्किंग होते, दोघं साईडने पार्किंग होते, स्कूलच्या बसेसला येण्या जाण्याला त्रास होतो किंवा लोकांच्या स्वतःचे व्हेकल्स येण्या जाण्याला त्रास होतो, त्याच्याविषयी आम्ही विचार करतोय की ऑड इव्हन पार्किंग करायचं। त्याचबरोबर सिडकोकडनं काही भूखंड असतील जेणेकरून पार्किंग लॉट्स निर्माण करता येतील, या अनुषंगावर काम करू। 15 तारखेला मतदान होतंय। एक प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांना आपण काय आवाहन कराल? मी प्रभाग 4 मधील मतदारांना हेच आवाहन करेल की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग म्हणत असेल किंवा पनवेल महानगरपालिका म्हणत असेल की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं। त्याचबरोबर आमचंही म्हणणं आहे की लोकांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं पर्सेंटेज ऑफ वोट शुड बी मोर, जेणेकरून सर्वांना आपल्या मताचा अधिकार वापरता येईल। आणि एक आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला जास्तीत जास्त मत द्यावं आणि मताधिक्यांनी महायुतीचे आमचे अ पार्ट मध्ये प्रवीण काळूराम पाटील आहेत, ब मध्ये परेशा ब्रिजेश पटेल आहेत, तसंच क मध्ये अनिता वासुदेव पाटील आणि मी ड मध्ये मी स्वतः मधु पाटील आहे। आम्हाला या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं,
हे मी आव्हान करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. हे होते मधु पाटील, जे भाजपा महायुतीचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 4 मधून. खऱ्या अर्थानं आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं विकासाचं विजन आपल्या प्रभागात राबून खारघर शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला. साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.